आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. खेराडे वांगे येथील जीवनधर नागरी पतसंस्थेची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगे येथील जीवनधारा नागरी पतसंस्थेची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता महादेव मंदिरासमोर संस्थेचे चेअरमन विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळी संपन्न झाली. त्यावेळी संस्थेचे संस्थापक श्री दत्तूशेठ सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्या रेश्माताई साळुंखे, माजी सरपंच प्रतिभा गुरव, ग्रामपंचायत सदस्या प्रज्ञा कोळी, रुक्मिणी सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, अण्णाशेठ सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी संस्थेचे चेअरमन विकास सूर्यवंशी म्हणाले की आपल्या संस्थेच्या माध्यमातून एका वर्षांमध्ये 200 कोटींची उलाढाल होत असते. ग्रामीण भागात असणाऱ्या संस्थेकडे ठेवीदार आणि कर्जदार यांचा विश्वासास पात्र असणारी आपली संस्था आहे. तर यावर्षी संस्थेला ऑडिट अ वर्ग मिळालाय. संस्थेच्या नफ्यामध्ये वाढ झाली असून संस्थेचे जनरल मॅनेजर व त्यांच्या संपूर्ण टीमनं केलेल्या कामामुळे संस्था प्रगतीपथावर आहे. त्यावेळी दीपक सूर्यवंशी, अप्पासो जंगम, श्रीकांत सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, राजू गुरव, सोनल कदम, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला वर्ग, पंचक्रोशीत ग्रामस्थ व सभासद कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.